मंडळी, आजचा दिवस आणि व्हिडिओ दोन्हीही एकदम खास बरं का. आज आहे आमच्या लग्नाचा 12वा वाढदिवस आणि एक तप पूर्ती. खूप छान सेलिब्रेशन झाले आज आमचे. जे काही काम यूट्यूबवर करत आहेस ते चालू ठेव. तुझ्या कामात तुला नक्की यश मिळणार आणि लवकरच तुझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार. नमस्कार मंडळी, सुप्रभात. होम मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6 आणि मला ह्यांनी जबरदस्ती इथे बसवलं आहे की म्हणे मला तुला काहीतरी द्यायचं आहे तर घे माझ्याकडून. तर म्हटलं काय आज विशेष म्हणून. तर ते म्हणतात आजचा दिवस विशेष आहे ना आपला, म्हणून तुझ्यासाठी काहीतरी देतो. माझ्यासाठी काही लिहिलं आहे का त्याच्या फर्स्ट टाईम लिहिलेलं आहे खरं. हॅपी ॲनिव्हर्सरी डार्लिंग. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी ॲनिव्हर्सरी. प्रिय सखी स्वीट हार्ट विदूला, आज 12 वर्ष झाले आपल्या लग्नाला. हो मला माहिती आहे. या 12 वर्षात असे काही घडले की कळत नकळत मी तुझे मन दुखावले असेल तर मी आज मनपूर्वक क्षमा मागतो. काय हो, मला खरंच खूप हसायला येते. असं का बोलताय तुम्ही. तुझ्या साथीने मला पूर्णत्व लाभले. बरेच काही चढ उतार आले आपल्या आयुष्यात, पण तू मात्र खंबीरपणे उभी राहिली माझ्यासोबत. अशीच तुझी साथ जन्मोजन्मी लाभू दे. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर आपले लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू संसार करत असताना स्वतःला वेळोवेळी अपडेट करत होतीस. तुझी यशस्वी होण्याची, काहीतरी वेगळे करण्याची धडपड आणि त्यासाठी तू घेतलेली प्रचंड मेहनत मी जवळून पाहिली आहे. तुला एक सांगायचे आहे, तुझे मधुर हास्य मला खूप आवडते. तू सदैव हसत आणि आनंदी राहा. मला माहीत आहे तुझ्या आईची जागा परत कोणी घेऊ शकत नाही, पण तरी सर्व काही विसरून तू पुन्हा नव्या जोमाने जे काही काम यूट्यूबवर करत आहेस ते चालू ठेव. तुझ्या कामात तुला नक्की यश मिळणार आणि लवकरच तुझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार याची मला खात्री आहे. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी स्वीट हार्ट. लव्ह यू. तुझा ऑनेस्ट सबस्क्रायबर. खूप हसवत हसवत मला रडवलं तुम्ही. आईचं नाव घेतलं की लगेच रडायला आलं. थँक्यू. तर एकदमच इमोशनल झाले मी आईचं नाव घेतल्यानंतर. तर आता पाणी वगैरे दिलं यांनी मला, तर बरं वाटतंय खूप. आणि आता सकाळची कामं तर आहेत, कारण रेवा आणि ऋषिकेशला शाळेत जायचं आहे. शाळा बुडवायची नाही आहे अजिबात दोघांनासुद्धा. आणि दोघांना खूप शाळेत जायचा इंटरेस्ट असतो. सगळ्यांना मी तुम्हाला मागे सांगितलं आहे. आपली कामं आवरायची आहेत आणि त्यांचं सगळं आवरायचं आहे आज, कारण कालच आम्ही आलो ना, तर कपडे पण एक्स्ट्रा खूप धुवायचे आहेत. तसं मला म्हणाले ही मदत करणार आहेत मला. तर आता बघू काय काय होतं आहे. तर चला आता पटकन आवरून घेते कामं. आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन खास असणार आहे, तर ते बिलकुल चुकवू नका. तर आज मला सरप्राईजवर सरप्राईज मिळत आहे. ऋषिकेशने गेले 5 मिनटं मला डोळे बंद करायला सांगितले आणि इथेच बस बोललेला आहे. आणि व्हिडिओ चालू कर बोलला तेव्हाच मी तुला दाखवणार. तर केव्हाचं सकाळपासून आतमध्ये बसलेलं आहे. त्याला मी म्हणते कधीचं स्वतःचं आवरून घे, शाळेत जायचं आहे, तर बिलकुल डोअर ओपन करत नव्हता. तर चल पटकन दाखव बेटा काय. अरे वाव, किती सुंदर आहे. वाव, किती छान बनवलेस तू. हॅपी ॲनिव्हर्सरी फॉर मॉम अँड डॅड. वाव, छान आहे रे. खूपच सुंदर, खूपच. बघा किती छान क्रिएटिव्हिटी आहे. हे रोज तर मला फार आवडलं. अरे वा, हे काय रिंग देते का. अरे खूप क्यूट. आणि हे चंद्रावर तुम्ही दोघं बसलेले. अच्छा, चंद्रावर आम्ही बसलेलो आहोत. आणि ते पक्षी पण, अरे एक नंबर. पक्ष्यावर पण आम्ही बसलेलो आहोत बरं का. आणि चंद्रावर आहे. त्यानंतर मला पप्पा रिंग देताना, क्या बात आहे. आणि इथे पण हे राहिलं काय आता. नाही, ते असंच
अच्छा, ते असंच केलेलं आहे. तर बघा किती सुंदर क्रिएटिव्हिटी केली आणि हे खूप छान केलेलं आहे. माझा पिंक ड्रेस, पप्पांचा ब्लॅक कोट, मस्त केलं आहे. फार आवडतं. थँक्यू बेटा, सो नाईस, सो क्यूट बेटा. चला आता पटापट कामावरायचे. शाळेत जायचे ना? शाळेत जायचे ना? चला आवरा. तर साधारणपणे 8 वाजता आम्ही निघालो घरातून डी अड्डा या रेस्टॉरंटकडे जाण्यासाठी. आणि हे रेस्टॉरंट खरंच खूप मोठे होते आणि वर इथे राहण्यासाठी हॉटेल्सची वगैरे पण सोय आहे. इथे बॉलिवूड नाईटची पार्टी आहे 31 डिसेंबरला, तर त्याचं मोठं त्यांनी प्रमोशन केलेलं आहे. आणि इथे वेगवेगळे बँक्वेट हॉलची इन्फॉर्मेशन. आणि आत पोहोचताच प्रवेशद्वारात इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि ते का ते मला कळलं. इथे कृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती होती. तिथे आम्ही लगेचच नमस्कार केला आणि फोटोसुद्धा काढले काही. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिथे आम्ही कळवलं की आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर त्यांनी आमच्यासाठी काही स्पेशल सॉंग्स लावले आणि आम्ही थोडासा तिथे डान्स केला. खरंच खूप फिल्मी वाटत होतं, पण मजा आली. आणि हे खरंच खूप लाजत होते. मला पण थोडंसं लाजल्यासारखं वाटत होतं, पण छान वाटत होतं काहीतरी एक वेगळा प्रयोग करायला. आणि हा ड्रेस जो आहे तो माझ्या मैत्रिणींनी मला एक 3 वर्षांपूर्वी घेतला होता. आणि नेहमीच या ड्रेसचा वापर खरंच होत नाही, कारण ड्रेस खूपच मोठा घेरेदार आहे. तर मी मोस्टली साडीमध्ये जास्त कम्फर्टेबल असते काही कार्यक्रम असला तर. पण असं काही ओकेजनला पार्टीवेअर ड्रेस छान वाटतो. तर या हॉटेलचा जो ॲम्बियन्स होता तो खरंच खूप छान होता. आणि इथे बरेच ड्रिंक्ससाठी वगैरे ऑप्शन होते आणि त्याच्यासाठी वेगळं मेन्यू कार्ड होतं. आणि दुसरीकडे इथे नॉनव्हेज ऑप्शन खूपच जास्त होते. फिश फूडमध्ये पण जास्त होते आणि चिकन मटनमध्ये पण खूप जास्त होते. आणि जे आम्हाला अजिबात काही कामाचे नव्हते. तर आम्ही सरळ म्हटलं की हे एवढं सगळं वाचत बसण्यापेक्षा अशी कुठली तरी पनीरची डिश मागूया स्टार्टर, जी थोडीशी कमी तिखट असेल, कारण रेवासुद्धा मग ती टेस्ट करू शकेल. तर त्यांनी आम्हाला पनीर मलाई असं सुचवलं. आणि त्यानंतर मेन कोर्ससाठी आम्ही चायनीजमध्ये ट्रिपल शेजवान राईस घेतला आणि ज्याच्यामध्ये आम्ही नूडल्स नको असे म्हणालो. आणि मंचुरियन ग्रेव्ही घेतली. तर ते दोन्ही त्यांना तिखट अतिशय कमी करायला सांगितलं आम्ही, तरच रेवा खाऊ शकेल. तर त्याप्रमाणे रेवाने थोडंसं ते टेस्ट केलं. आणि तिला जास्त करून आहे ना मसाला पापडवरची शेवच आवडली. मसाला पापडसुद्धा तिने खाल्ला नाही तिखट आहे म्हणून. तर मग मी तिला रेवा बघा काय चालू आहे. तिला बाकी काही खायचं नाही, फक्त शेव आहे ना ती वाटीमध्ये मागवायला लागली तिच्यासाठी. तीच ती एन्जॉय करते एका कोपऱ्यात बसून. तसं काय आम्ही तिची घेऊ शेव. खा एन्जॉय. छान छान आहे. तुझा बड्डे होता. रेडी आहे. तर इथे हॉटेलचा जो ॲम्बियन्स होता तो खरंच खूप सुरेख होता. नुकतीच दिवाळी झाली होती, पण कंदील अजून त्यांनी हटवलेले नव्हते. आणि सगळ्यात जास्त मला आवडले यांचे लॅम्प्स. खूपच छान विंटेज वाईब होती. आणि इथे बघा शोले पिक्चरमधले काही डायलॉग होते. त्यानंतर प्रेम नाम है मेरा, मोगॅम्बो खुश हुआ. आणि असे छान रेट्रो असे फोटो होते आणि एकदम असा रेट्रो वाईब येत होतं इथे. आणि इथे आर्टिफिशियल काही प्लांट्स होते, खूप सुरेख होते ते सुद्धा. आणि खरंच इतकं क्लीन आणि नीट होतं ना सगळं, एकदम जिथल्या तिथे. आणि कटलरीसुद्धा खूप सुरेख होती, एकदम स्वच्छ होतं असं म्हणायला गेलं तरी चालेल. आणि अतिशय सुरेख त्यांची मांडणी वगैरे, प्रेझेंटेशन खूप सुरेख होतं. आणि फूड सर्व्हिस
सर्विससुद्धा चांगली होती. आम्ही जास्त काहीच आयटम मागवले नाही, हे 2च आयटम मागवले, कारण आम्ही तिघंच होतो आणि रेवा काही जास्त खातच नव्हती. त्याच्यामुळे जास्त मागून पुन्हा ते टाकायला मला नाही आवडत. आणि ऋषिकेश आमच्यासोबत नव्हता, तुम्हाला दिसत नाही येतो. याचं कारण असं की तो त्याच्या मित्राच्या बड्डे पार्टीला गेला होता आणि त्याला आम्ही खूप म्हटलं की नाही आमच्यासोबत तू चल, पण त्याचं असं होतं की तो त्याचा आवडता मित्र आहे, तर मग त्याला पण नाही म्हणू शकत. आणि मम्मी पप्पा तुम्ही मला खाऊ घेऊन यालच ना, केक घेऊन यालच ना. मग म्हटलं ठीक आहे चालेल, हरकत नाही, तू पण एन्जॉय कर म्हटलं. आणि मग आम्ही ते टेस्ट करत होतो. टेस्ट तर खूप छान होती, पण आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी अतिशय कमी तिखट घातलं होतं, त्यामुळे रेवा टेस्ट करू शकली. हा ना, मिरची नाही आहे, पण ते ना हे फरसबी आहे. बीन्स है बीन्स. मस्त टेस्ट. तर मंडळी, कसं वाटली तुम्हाला ही हॉटेलची ॲम्बियन्सची थीम? मला तर खरंच खूपच आवडली, कारण शोले माझा एकदम आवडता चित्रपट आहे. आणि इथे पण सगळं बघा असं छान विंटेज वाटत होतं, वाईब खूप छान होती इथे. आणि व्हिडिओ नक्की आवडेल माझी खात्री आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.